अगं सर्व महाराष्ट्रभर म्हणजे कृषीच्या दुकानांचा संप आहे. का संप आहे तर जे खताबरोबर लिंकिंग वगैरे दिलं जातं ना, तर ते शेतकरी काही घेत नाहीत, कारण शेतकऱ्याला त्याची गरज नसते. समजा युरिया आला तर युरिया बरोबर काय येतं, नॅनो युरिया येतो, आणखीन मायक्रोला वगैरे येतो, किंवा आणखीन म्हणजे पीडीएम पोटॅश वगैरे देतात. मग शेतकऱ्याला त्याची लगेच गरज नसती, किंवा काही शेतकरी गरीब येतं, त्यांचं बजेट नसतं, त्यांना युरियाची गोणी न्यायची असती 280ची, आणि त्याच्याबरोबर आपण काय दुकानदाराला काय द्यावं लागतंय, पीडीएम पोटॅश असेल तर 700, 800, 900 रुपयाचं किंवा 300, 400 रुपयाचं, म्हणजे डबल किमतीचं लिंकिंग घ्यावं लागतं. मग शेतकऱ्याचं बजेट नसल्यामुळे शेतकरी नाराज होतो. शेतकरी म्हणतो मी काय करू ते टाकून. दुकानदाराची पण चूक नाही, कारण ते वरूनच तसं येतं. मग ह्या चूक कोणाची आहे? दुकानदाराची तर नाही ना. पण दुकानदाराला जबाबदार. शेतकरी नाराज कुणावर होतो? दुकानदारावरती. म्हणून ह्याच्या विरोधात संप केला गेलाय की असं लिंकिंग येऊ नये म्हणून. तसंच आम्ही काय करतो, तुम्हाला मका वगैरे विकतो ना, तर हे मकाचे पॅकिंग कुठून येतं आम्हाला? कंपनीकडून. आणि कंपनीला ते विकायचं मान्यता कुणी दिलेली असती? गव्हर्नमेंटनी. मग त्या पॅकेट मधली मका जर तुमच्या शेतात उगवली नाही तर त्याला जबाबदार तुम्ही कोणाला धरता? दुकानदाराला. पण त्या पॅकेट देण्यासाठी कंपनीला मान्यता कुणी दिलेली असती? गव्हर्नमेंटनी. मग शेतकरी कोणाला जाब विचारतात नाही उगवलं तर? दुकानदाराला. मग ह्या दुकानदाराचा काय दोष आहे? दुकानदार तर निर्दोष आहे, कारण सरकारने मान्यता दिल्याच्या नंतर ते बियाणं कंपनीने आपल्याला हे केलेलं आहे, दिलेलं आहे दुकानदारांना. पण डायरेक्ट शेतकरी ऑब्जेक्शन कोणावर घेतो? दुकानदारावर. अशाने दुकानदाराचे लायसन बी सस्पेंड केले जातात. मग हा अन्याय दुकानदारावर होऊ नये म्हणून हा संप आहे. ओके, समजलं? ओके.